क्षत्रिय कुलावतंस राष्ट्राधिराधीश्वर राजाधिराज योगीराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल एम ब्लॉग. तर कसं मित्रांनो, आय होप तुम्ही चांगलेच असणार. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मी आज जाणार आहे कलावंतीला, कलावंती दुर्गाला. तर मित्र जमल्यात माझे, बघू शकता तुम्ही पाठीमागे. तर आता आम्ही लवकर निघतो. आम्हाला जिमच्या इथे जाणार आहे सगळे. हा, इथे वाजले 6. तर आता आम्ही लवकर निघणार, तिकडे जिमच्या इथे जाणार आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार. तर मित्रांनो, मी जिमच्या इथे पोचलो आहे आणि तुम्ही माझी खारघर हिलची व्हिडिओ पाहिली नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार, तुम्ही नक्की पहा. तर मी आता जिमच्या इथे पोचलो आहे आणि आमचे मेंबर बघा जिमचे सगळे ते आले आहेत. मला दिलेला 5:30चा टाईम आणि आता इथं 6 वाजल्यात, भरपूर टाईम झाला इथे. तर मी चाललो आहे इथं जिमच्या आतमध्ये. तर चला बघा, सगळे मेंबर जमले आहेत. पाणी बिणी आहे इथे सगळे. आता हाच आम्ही सगळं घेणार. वाटप चालू आहे इथे सगळ्यांना. तर आपण भेटू आता पुढे. तर चला. वगैरे सगळं घेतलं आहे. तर आम्ही आता रेडी झालं सगळं. तर कधी निघतात तर काय माहिती नाही. आता आम्ही निघून पुढे निघतो. आम्ही 12:30 टाइम दिलता, पण 6:30 झाले. 1 तास लेट आहे. 1 तास ऑलरेडी लेट आहे आपण. बरोबर. तर चला पुढे भेटूया. तर मित्रांनो, आता आल्यानंतर इथे बाईक झाल्यानंतर आमचं इथे थांबलो आहे. आता एरियाच्या इथे थांबलो आहे बाहेर. पण आता कुठे जायचं आहे समजत नाही, म्हणून निघाले. आमचं पुढचं आहे जिमचा मेंबर निघाल पुढे. त्यांनी सांगितलं लेफ्ट साईडला जायचं आहे. तर आम्ही आता निघतो आता. तर चला पुढे भेटूया. तर मित्रांनो, प्रश्न पडला असा, कुणालाच रस्ता माहीत नाही आणि सगळे एक पाठ आले. सगळी बघू शकतो तुम्ही, गाडी पाठीमागं पण माझ्या उभी राहिल्यात. कुणालाच रस्ता माहीत नाही. मॅपमध्ये सर्च पण नाही केला. बघू शकता तुम्ही तिथे थांबल्यात जरा. एकाच्या पाठोपाठ आल्यात, कुणालाच रस्ता माहीत नाही. तर अजून भरपूर वेळ झाला आहे. आम्हाला यायचं होतं इथे 6:30 वाजता निघायचं होतं तिथून. तर आता वाजल्यात 7:38 झाल्या. 7 वाजून. तर आमच्या पाठीमागे तुम्ही बघू शकता एक व्ही असं बघा तुम्हाला इथे कलावंती दिसणार दुर्गा आणि एक साईडला प्रबलगड दिसणार. तर मित्रांनो, तुम्हाला तिथून येताना एक ठाकूरवाडी लागणार. तिथून सरळ तुम्ही. सरळ आल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला माची प्रबल आणि कलावंती दुर्गा या लेफ्ट साईडला जाण्यासाठी तुम्हाला तिथं बोर्ड दिसणार. तिथून लेफ्ट मारून तुम्ही आतमध्ये येऊ शकता. तर
त्यांना वेल करता आम्ही निघतोय. तर मित्रांनो फायनली आम्ही ब्रेकफास्ट वगैरे नाश्ता वगैरे केला आहे आणि आता इथं आम्ही पोहोचलो आहे फायनली. तर बघा नाश्ता वगैरे 4-5 वेळा चुकीचा रस्ता घेऊन. तर तुम्हाला यांचं मित्रांचं माझे नाव सांगतो. मयूर म्हात्रे, अक्षय म्हात्रे, राज म्हात्रे, प्रसून मोरवकर, अमर म्हात्रे आणि प्रफुल घरात. तर चला आता ट्रॅकिंगला आपण सुरुवात करूया. तर फायनली आम्ही ट्रॅकिंगला चालू केलंय. तर बघू शकता माझे मित्र आहे, केलाय चालू केलंय. जय जय शिवाजी, जय तर मित्रांनो आम्ही थोडा पुढे आलोय आणि पूर्ण घामाघूम झालं पूर्ण. आणि जर तुम्ही इकडे याल तर तुम्ही वॉटर बॉटल कॅरी करा आणि तुम्हाला काय जे ड्रिंकिंग म्हणजे एनर्जी ड्रिंक वगैरे घ्या तुम्ही. तर पूर्ण घामाघूम झाला आहे, भरपूर दम लागतो. अजून पुढे गेलोही नाही, पुढे चढलोही नाही, अजून भरपूर चढायचं बाकी आहे. तर मित्रांनो तुम्ही जर प्लास्टिक बॉटल पाणी पिता तर इकडे तिकडे फेकू नका तुम्ही. मला सगळीकडे डस्टबिन भेटणार, तर तुम्ही त्या डस्टबिनमध्ये टाका. तर तुम्हाला असं पुढेही डस्टबिन भेटणार, तुम्ही इकडे तिकडे फेकू नका. तर आम्हाला हा शॉर्टकट रस्ता भेटलेला आहे हो सध्या. आम्ही इथून पुढे जाणार. थोडा वरती आलो आहे आणि तुम्हाला जर इथे यायचं असेल कालावंती दुर्गाच्या इथे तर तुम्हाला बस आणि ऑटोही सुविधा आहे तुम्हाला. तर ऑटोवाला तुम्हाला 50 असं पैसे घेणार. तर ऑटो पण तुम्हाला आहे इथे येण्यासाठी. आणि आम्ही खालती पार्किंग केली गाडी. तुम्ही व्ह्यू बघू शकता पाठीमागे, इथे मस्त आहे. तुम्हाला इथे दुसरा एक स्टॉल भेटणार. आणि आम्ही खाली बघितलं 2 स्टॉल नव्हते ओपन आणि एक होता. त्याच्या पुढे आलो आम्ही आणि हा सेकंड स्टॉल तुम्हाला बघायला भेटणार. आणि खरंच भरपूर घरी गेल्यानंतर भरपूर माझे पाय वगैरे दुखणार आहेत, कारण का आम्ही अजून वरती पोचलोही नाही जास्ती आणि अजून भरपूर वरती जायचं आहे आम्हाला. आणि आत्ताच माझं बघा घाम किती झाला आहे तुम्ही बघू शकता. तर मी थोडा पुढे निघाला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी व्ह्यू. तर प्लीज तुम्ही हा व्हिडिओला नक्की पहा. तर तुम्ही माझी खारघर हिलची व्हिडिओ पाहिली असेलच तुम्ही, तर नक्की त्या व्हिडिओलाही थोडा व्हायरल करा. तर बघू शकता तुम्ही किती शांत वातावरण आहे. आणि असं शांत वातावरण असलं ना एकदम मजा येतो. तर आमचे जिमचे मेंबरसुद्धा मी थोडं त्यांच्याशी पुढे आलो आहे, ते पाठीमागे आहे, पाणी वगैरे पाणी पितात. तर मी पुढे आले आणि माझे मित्रही खालती राहिलेत, त्यांचा वेट करतो मी इथे. आता थोडंसं थांबतो तोपर्यंत तुम्हाला तुला व्ह्यू दाखवतो मस्तपैकी. ते व्ह्यू बघा तुम्ही. तर चला व्ह्यू बघण्यात बिझी व्हा थोडा.
तर मित्रांनो इथं आता तिसरा स्टॉल लागला आहे आणि आम्ही या रस्त्याने आलो आहे वर. आता ह्या रस्त्याने इकडे जाणार आणि तिथपर्यंत जायचं, तिथून वरती जायचं आहे कालवंती दुर्गाच्या इथे. आणि त्याच्या पाठीमागे प्रबलगड आहे. तर जाऊया, भरपूर दम लागला आहे वरती येता येता, अजून भरपूर चढायचं आहे खरंच. आणि थोडी गरमी बी खूप लागते इथं, गरमी पण खूप लागते. तर चला थोडंसं तिथे ब्रेक घेतला, तसंच चढायला लागतो, तसं दम लागत जातो. तर मित्रांनो एवढं वरती आलो आहे आणि मी सुद्धा पाणी सुद्धा पिला नाही. आणि आमचा राज मात्र बघा बिलॉक एक आहे तो भरपूर असं भाई रेडबुल घेऊन आले बघ. आणि मयूर मात्र तुम्ही बघू शकता कसले प्रोफेशनल टिफिन मारून आलाय, ॲपल खाता ॲपल. तर मित्रांनो मी पाणी पिलं नाही, तर आता मी पाणी तर व्हिडिओ बघत राहा. मी जिमचा मेंबर पूर्ण खाली आहेत आणि बघू शकता तुम्ही हा वरचा व्ह्यू. तर मित्रांनो थोडासा वरती आल्यानंतर आम्ही थोडंसं इथे रेस्ट करायला थांबलो आहे. तर पाणी वगैरे पिलं आहे आम्ही सगळं, थोडंसं फोटो वगैरे सेशन चालू आहे आमचं. आणि इथे आता थोडासा रेस्ट करणार आणि पुढे जाणार थोडा. आणि आता तुम्ही डायरेक्ट आता आपण वरती जाणार, तुम्हाला व्ह्यू दाखवणार कसं आहे ते. तर चला गाईस वरती भेटू आता. तर मित्रांनो रेस्ट केल्यानंतर आम्ही आता ट्रॅकिंगला सुरुवात केली आहे. तर आम्ही तिथे रेस्ट केले, थोडंसं बसलो वगैरे, पाणी वगैरे पिले आणि बघा ट्रॅकिंगला पुन्हा सुरुवात केली आहे. तर मित्रांनो थोडं पुढे आल्यानंतर तुम्हाला पूर्ण हा एरिया बघायला भेटणार, असं खालून वरून हा पूर्ण एरिया बघायला भेटणार तुम्हाला. मस्त सीन आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आपल्याला जायचं आहे त्याच्यावर. आता अजून किती वरती जायचं आहे. तर तुम्ही इथं कॅम्पिंगसाठी पण येऊ शकता, मस्त जागा आहे इथं, प्लेन वगैरे. तर एन्जॉय करण्यासाठी मस्त जागा आहे तुम्हाला. तर मित्रांनो एवढं वरती आल्यानंतर आम्हाला माहीत नाही कोणत्या रस्त्याला जायचं आहे ते. तर आता इथे काकी दिसतो, त्यांना विचारतो मी की इथून कालावंती दुर्गाला कोणता रस्ता आहे. काकी इथून कालावंती दुर्गाला जायला रस्ता इथून आहे, नंतर गाव लागतो एक 5 मिनटाचं इथे अंतरावर गाव आहे का एक. ठीक आहे, थँक्यू काकी. तर काकीने सांगितलं आहे इथून जायला रस्ता आहे असा आणि 5 मिनटा अंतरावर एक गाव आहे, तिथून 2 रस्ते येतात. तिथून एक प्रबलगडला आणि एक कालवंती दुर्गावर रस्ता जातो. मी हा ॲड्रेस यूट्यूबवर बघितलेला होता, म्हणजे कालवंती ब्लॉग बघितलं मी, त्याच्यामध्ये बघितलेलं मी. तर आता वेळ न घालवतो आम्ही जाऊ तिथे, कारण का भरपूर अजून वर चढायचं आहे पूर्ण कालवंती. ट्रॅकिंग तिथूनच खरी म्हणजे ट्रॅकिंग मला वाटतं चालू होणार. आता ही पण ट्रॅकिंगच चालू आहे, पण तिथं मला भरपूर घाम फुटणार, दम लागणार. तर चला ट्रॅकिंगचं मजा करूया. तर मित्रांनो आम्ही पोचलो आहे गावामध्ये त्या, आणि तुम्ही बघू शकता इथे कालवंती दुर्गाची माहिती वगैरे, प्रबळगडचा इतिहास तुम्ही बघू शकता. आणि जर तुम्हाला प्रबळगड जायचं असेल तर तुम्ही इकडे जाऊ शकता. आणि जर ते लिहिलं आहे बघा कालवंती दुर्गाला जाण्यासाठी
हा मार्ग आहे इकडे, तर आता आपण ह्या मार्गाने जाऊ. बघा इथूनच तुम्हाला डेंजर सीन वाटतोय. ते ट्रेकिंग करायला किती डेंजर वाटणार आणि किती भीती वाटणार तुम्हाला. तर बघू आता तिथे काय होतं ते. आणि आपला मित्र राज मात्रे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, जर तुम्हाला नाश्त्याला काही खायचं असेल तर तुम्हाला इथे पोहे, चाय वगैरे भेटू शकतो तुम्हाला. आणि असं भरपूर कॉफी वगैरे तुम्हाला पाहिजे तसं, नारळ पाणी वगैरे सगळं, कोकम सरबत तुम्हाला हवी ती तुम्हाला एनर्जीसाठी तुम्ही पिऊ शकता, निंबू सरबत वगैरे. तर काहीच भरपूर दम लागला आहे मला, पण अजून पुढे जायचं आहे. हा मस्त थोडा थंड वातावरण वाटलं मला इथे. तर मित्रांनो, तुम्हाला वरती येण्यासाठी तुम्हाला इथे दोरी दिलं आहे, त्याला पकडून तुम्ही वरती येऊ शकता. कारण का पावसाळ्यामध्ये पूर्ण इथं हिरवळ होणार आणि पाय स्लिप होणार. तर तुमच्या त्याच्यासाठी इथे दोरी वगैरे बांधली आहे तुम्हाला, त्याचा सपोर्ट घेऊन तुम्ही वरती येऊ शकता. तर आम्ही आता वरती चाललो आहे. हा ट्रॅक चढून वरती जायचा आहे आणि थोडा तिथे थांबून तुम्हाला व्हिडिओ दाखवणार वरचं सीन, आणि पूर्ण वरती जाताना डायरेक्ट तुम्हाला वरती सीन दाखवणं वरचं.
जायचा होता फक्त कलावंतीला. आणि मग नंतर मनात विचार आला की माझे मित्र पण बोलले चल जाऊया प्रबलगड पण बघूया. तिथं आमचं एक अर्धा तास आम्ही तिथे गेलो. अर्धा तासामध्ये तिथं पोचलो आणि अर्धा तास तिथं थांबलो जरासा. आणि तिथूनच लगेच प्रबळगडला गेलो. आणि प्रबळगडला एवढे हात बेकार झाले आमचे गेल्यानंतर. भरपूर ताण वगैरे भरपूर लागले आम्हाला. आम्ही जे वॉटर बॉटल घेतले ते पूर्ण संपलेले आहे. आम्ही जर तिथे स्टॉल होते त्यांच्याकडून घेतले. तर भरपूर वाटले, भरपूर ताण लागत होती. वरती गरमी पण खूप होती. तर खूप पाय दुखलेत आमचे आता. आणि फ्रेंड बघू शकता तुम्ही, वाट लागली आहे त्यांची पण पूर्ण. तुम्ही बघू शकता कसे बसले आहेत. तुम्हाला दाखवतो झूम करून बघा. तुम्ही याच्यावरून तुम्ही समजू शकता किती वाट लागली आमच्या वरती. पूर्ण टोकीला गेलेलो. तुम्हाला दाखवतो. पहिले इथे गेलो कलावंतीला. नंतर पूर्ण असं जाऊन पूर्ण टोक दिसतं तुम्हाला वरचा. तिथे गेलेलो पूर्ण टोकीच्या इथे. तर गाईज मी वरचं प्रबलगडचं काही शूट केलं ना, कारण का मोबाईलमध्ये माझी चार्जिंग संपली. आता मी सुद्धा पॉवर बँक लावून बघा ब्लॉग करतो आहे. तर सॉरी. तर आता आम्ही घरी जाऊ. उसाचा वगैरे रस घेतला आहे. आता उसाचा रस घेतला आहे प्यायला. आणि आता आम्ही घरी निघू, कारण का भरपूर ऊन पण लागतं आणि भूक पण भरपूर लागली आहे. तर टाईम न घालवता आता घरी निघू. आणि जर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आता. चला, गुड बाय.